शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात घराच्या वादातून मुलानं वडिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वडिलांनी घरात राहू नये या कारणावरून सुरू असलेल्या भांडणाचा अखेर खुनापर्यंत उगम झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। सिंगा तुम्मड्डू पावरा वयवर्ष 70 आणि त्यांचा मुलगा सुनील सिंगा पावरा वयवर्ष 30 हे दोघे बोराडी इथं एकत्र राहत होते। त्यांनी काही काळापूर्वी मिळून घर बांधले होते, मात्र वडिलांनी त्या घरात राहू नये यावरून सुनील हा 2 दिवसांपासून सतत वडिलांशी वाद घालत होता। दिनांक 1 जून 2025 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास वडील झोपेत असताना सुनील यानं त्यांना शिवीगाळ केली आणि रागाच्या भरात लाकडी दांडक्यानं डोक्यावर मारहाण केली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिंगा पावरा यांना तातडीनं हिरे मेडिकल कॉलेज धुळे इथं दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मैताचा दुसरा मुलगा अमावस्या सिंगा पावरा वयवर्ष 35 यानं दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम कायदा 2023 चे कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी सुनील सिंगा पावरा यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोसई मिलिंद पवार करत आहेत। पोलीस स्टेशन हद्दीतील बोराडी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून वडील आणि मुलगा याच्यामध्ये घरात राहण्याच्या वरून वाद होता। अशातच काल दिनांक 1/6/2025 रोजी जो मुलगा आहे सुनील सिंगा पावरा याने त्याच्या वडिलांना सिंगा तुम्मड्डू पावरा यांना तुम्ही ह्या घरात का झोपता याबद्दल विचारपूस केली आणि नंतर शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये जे सिंगा तुम्मड्डू पावरा होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी व नंतर हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ पाठवले असता त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला BNS कायदा कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याच्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे।